नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ अलाहाबाद हायकोर्ट, फॉर्मर जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्ट आणि फॉर्मर लेजिस्लेचर ऑफ गोवा दमण अँड दीव लेजिस्लेटिव्ह असेंब्ली एक कुंकळगांवचो नीज गोंयकार, एक क्रांतिकारी भुमींतलो नीज गोंयकार म्हणटात ते जस्टिस फेर्दीन रिबेलो. हरमल हांगासर लँड कन्वर्जनाच्या विरोधात ज्या तरेन पुराय हरमलकार, पेडणेकार आणि गोंयकारांनी जो एकजुटीन लढो दिलो, मशाल मिरवणूक काढून एक विराट अशी सभा घेऊन सरकाराक जागे केले, त्या घडणुकी उपरांत रिटायर्ड जस्टिस फेर्दीनबाब रिबेलो आणि आपल्यो भावना उक्तायल्यो आणि आता गोंयाक खरेंच पब्लीक मुवमेंटाची गरज आसा अशी इत्सा तांणी उक्तायली. एक जन चळवळ, लोक चळवळ गोंयांत उबारपाची गरज आसा अशें तांकां दिसलें. ज्या तरेन आयज गोंयच्या पर्यावरणाची नासाडी सुरू आसा, ज्या तरेन आयज गोंयच्या एडमिनिस्ट्रेशनान करप्शन आणि बाकीच्यो नाका तसल्यो गजाली सुरू आसात, ज्या तरेन सरकार आयज पॉलिसी लेस जाल्लेलें आसा, ज्या तरेन पावला पावलाक ज्या दिशेन आयज गोंय फुडें वयता, ती दिशा जर आमी बदलूंक ना जाल्यार आमचें गोंय जें आमच्या जाणट्यांनी आमच्या खातीर राखून दवरलां, तें गोंय आमच्या फुडल्या पिळगे खातीर उरचें ना. ह्या चिंतेन ही एक लोक चळवळ सुरू जावपाक जाय आणि ह्या लोक चळवळीचो एकूच मंत्र तो म्हटल्यार आमकां आमचें गोंय सांबाळपाक जाय. फेर्दीनबाब रिबेलो हांच्या ह्या उल्याक पुराय गोंयांतल्यान आणि गोंया भायर रावपी गोंयकारांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिलो. वेगवेगळे NGO, वेगवेगळे इंडिव्हिज्युअल लोक, पॉलिटिकल पार्टीचे लोक, वेगवेगळ्या क्षेत्रांत वावुरपी लोक हांणी तांकां फोना वयल्यान तांच्या ह्या उल्याक साथ दिली आणि आमी ह्या लोक चळवळीन वांटेकार जातले अशी इत्सा तांणी उक्तायली. त्या उपरांत जेन्ना हे पुराय लोक चळवळीच्या ह्या विचाराक एक पाठबळ मेळ्ळो, त्या उपरांत आतां फेर्दीनबाब रिबेलो हांणी येता त्या 6 जानेवारीक दनपारच्या 3:30 वरांचेर इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांझा ह्या व्हडल्या सभाघरांत एक पब्लीक मिटींग तांणी आपयल्या. ही पब्लीक मिटींग म्हटल्यार जाहीर सभा खंयच्या राजकीय पक्षाची न्हू, ही जाहीर सभा सरकारच्या विरोधातली जाहीर सभा न्हू, ही जाहीर सभा लोक चळवळीचो पिपल्स चार्टर ठरोवपाच्या संदर्भातली ही जाहीर सभा. आमकां कशा तरेन मुखार वचपाक जाय, गोंय सांबाळपाक जाय जाल्यार आमकां कितें करपाक जाय, सरकारच्यो चुको जर सरकाराक दाखोवन दिवपाक जाय जाल्यार आमी कशा पद्धतीची मागणी सरकारा कडेन करपाक जाय, अशा साबार गजालींचेर चर्चा करपाक लागून, डिबेट करपाक लागून ही पब्लीक मिटींग आसा. आणि ह्या पब्लीक मिटींगेन पब्लीक चार्टर तयार जातलो आणि तोच पब्लीक चार्टर घेवन हो पब्लीक मुवमेंट हो गोंयांत सुरू जातलो असो हो विचार आसा. ह्या पब्लीक मिटींगेक म्हाका दिसता गोंयभरांतल्या तमाम गोंयकारांनी हाजीर रावपाची गरज आसा. तातूंत फेर्दीनबाब रिबेलो हे जशे सिनियर सिटीजन, एक जाणकार, पुणून अजूनय तांचे काळीज हे गोंया खातीर तळमळटा. अशे गोंया खातीर काळीज तळमळपी कितलेशेच गोंयकार आसात, पूण कांय गजालीक लागून ते मेकळेपणान आपलें मत उक्तावपाक शकनात. पुणून म्हाका दिसता आतां वेळ आयिल्लो आसा. सगळ्या जाणकारांनी, सगळ्या सिनियरांनी, सगळ्या ज्येश्ठांनी, ज्या ज्या लोकांनी ह्या गोंया खातीर आपलें योगदान दिल्लें आसा, तांणी आयज भायर सरपाची गरज आसा. ते भायर सरले जाल्यारूच तरणाटी पिढी आयज भायर सरतली आणि ह्या तरणाट्या पिढयेक योग्य पद्धतीन गायडन्स, योग्य पद्धतीन मार्गदर्शन दिवन आणि गोंय तांणी कशा पद्धतीन सांबाळलें हाची देख दिवन एक नवी तरणाटी पिढी गोंय सांबाळपाक लागून तयार करची पडटली. आणि त्याच दिकेन ही जी 6 तारखेची पब्लीक मिटींग आसा ती खूब म्हत्वाची आसा.
जाणकारांनी, ज्येष्ठांनी, सिनियरांनी ह्या पब्लीक मिटिंगेक येवचेच म्हणून आनी एक रिक्वेस्ट करता हांव गोंयच्या तमाम आमच्या तरुणांक, युथांक, की तुमी व्हडा संख्येन ह्या मिटिंगेक हजर रावचें पडटलें. आयज ही जी फर्दिनबाब रिबेलो हांणी उक्तायल्ली तळमळ, गोंयचे वेगवेगळे सोशल एक्टिविस्ट जे आयज वावुरतात, हे सगळें जें चल्लां तें तुमच्या खातीर हें गोंय सांबाळपाक. तुमकां गोंयांत एक सुरक्षीत फुडार मेळचो, तुमचो सुरक्षीत फुडार ह्या गोंयांत उरचो, ह्या खातीर हो सगळो लढो चल्ला आनी त्या खातीर तुमी हातूंत वांटेकार जावप खूब गरजेचें. कोण कोण मनीस जांणी गोंया खातीर योगदान दिलां, तांचे विचार कितें, त्या तेंपार तांणी कशा पद्दतीन झूज मारून वेगवेगळे चुकीचे निर्णय हे सरकाराक रद्द करपाक लागले आनी हे गोंय सांबाळून दवरले, ह्यो सगळ्यो गजाली तुमकां कळपाक जाय आनी त्या खातीर व्हडा संख्येन युवकांनी, युथांनी ह्या सभेक हाजीर रावपाची गरज आसा. जर युथ भायर सरले जाल्यार खंयचीच गजाल अशक्य ही मातूय ना. आनी गोंयांत अशा पद्दतीन स्टुडंट मुवमेंटाचो एक व्हडलो इतिहास आसा. ह्या स्टुडंट मुवमेंटाच्या इतिहासान गोंयान एक वेगळी क्रांती त्या वेळार उबी केल्ली. आयज तशाच तरेची क्रांती ही गोंयान परतून एक फावट उबी रावपाची गरज आसा आनी ह्या क्रांतीची धुरा ही गोंयच्या तरणाट्यांनी आपल्या हातांत घेवपाची गरज आसा. तुमच्या फाटल्यान सगळे सिनियर, सगळे जाणकार हे पुराय भिंती सारखे उबे रावतले आनी तुमी हो गोंय सांबाळपाचो विचार घेवन फुडें वचचें पडटलें. आतां फर्दिनबाब रिबेलो हांचें नांव घडये खुबशा तरणाट्यांक खबर नासतलें. हो कोण मनीस जो गोंय प्रोटेक्ट करपाक अशा पद्दतीन उलो मारता? कोण तरी बीजेपीचो विरोधक आसतलो, कोण तरी बीजेपीची नसाय अशें दिसपी कोण तरी एक सिनियर सिटीजन आसतलो, नाजाल्यार भाजपा खातीर आनी एक बरी गजाल, हो कोण तरी क्रिस्तांव, हे बीजेपी हांकां नाकाच म्हणून हो कोण तरी उलयता कितें, असोय कांय जाण तुमकां सांगपाक शकता. आनी त्या खातीर फर्दिनबाब रिबेलो हांची वळख करून दिवप हें खूब गरजेचें अशें म्हाका दिसता. फर्दिनबाब रिबेलो हे जशें हांवें सांगलें, फॉर्मर अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टीस, मागीर मुंबय हायकोर्टाचे जस्टीस आनी गोंय, दमण आनी दीव विधानसभेचे ते कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार म्हणून वेंचून आयले. कुंकळ्ळी मतदारसंघाचे ते भुंयपूत. हाचोच अर्थ कुंकळ्ळी ही क्रांतिकारकांची भूमी आनी ह्याच क्रांतिकारकाच्या भूमींतल्यान ह्याच भूमीच्या भुंयपुतान हो गोंयकारांक परतून एक फावट एकठांय जावपाचो उलो मारलेलो आसा. फर्दिनबाब रिबेलो हे 1977 ह्या वर्सा जेन्ना गोंय, दमण आनी दीव आसलें, एसेंब्ली आसली, त्या वेळार गोंयाक घटक राज्याचो दर्जो फावो जावन नसलो. त्या वेळार कुंकळ्ळी मतदारसंघांतल्यान ते जनता पार्टीच्या उमेदवारीचेर, तिकिटीचेर वेंचून आयिल्ले. आतां जनता पार्टी म्हटल्यार कोण हेवूय आमच्या तरणाट्यांक खबर आसपाक जाय. जेन्ना केंद्रांत भारताच्या स्वातंत्र्या उपरांत पुरायपणान कंटिन्युअसली काँग्रेस पक्षा कडेन सत्ता आसलेली आनी इंदिरा गांधी ह्यो पंतप्रधान आसल्यो, त्या वेळार आयज जशी भाजपाची आयज एकतर्फी सत्ता आणि एकतर्फी दादागिरी चल्ल्या, तशाच पद्धतीची दादागिरी, हुकुमशाही ही त्या वेळार काँग्रेस पक्षाची सुरू असलेली आणि इंदिरा गांधी ह्यो सुपर पॉवर प्राईम मिनिस्टर अशा पद्धतीन त्या वेळार वावुरताल्यो आणि तिच्या आड एक पुराय आंदोलन भारत देशात सुरू झाले. जयप्रकाश नारायण, जाका जेपी म्हणून वळखताले, तांच्या फुडारपणा खाला संपूर्ण क्रांती अशा पद्धतीचे हे आंदोलन सुरू झाले आणि ह्याच आंदोलनात त्या वेळा वयले वेगवेगळ्या राज्यातले तरणाटे या आंदोलनात सक्रियपणान वांटेकार झाले. तशाच पद्धतीन गोंयच्यानूय तरणाट्यांची पिढी पुरायपणान ह्या आंदोलनात वांटेकार झाली आणि तातूंतल्यानूच त्या वेळार काँग्रेस पक्षाक हरोवपाक लागून सगळे विरोधी पक्ष एकठांय आयले आणि एकठांय येवन तांणी जनता पार्टी म्हणून स्थापन केली. ही जनता पार्टी 1977 ह्या वर्सा स्थापन जाली. तातूंत भितर जनसंघ म्हटल्यार आतांचो भाजप, लोकदल
सोशलिस्ट असे सगळे पार्टी त्या वेळार तातूंत एकठांय आयले आणि जनता पार्टी म्हणून त्यांनी स्थापन केली. आणि ही जनता पार्टी स्थापन जाल्या उपरांत संपूर्ण क्रांतीची चळवळ पुराय देश हो काँग्रेसच्या विरोधात एकठांय जालो आणि त्या वेळार काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवयल्यान सकयल उडोवपाक तांकां यश मेळ्ळें. मजेची गजाल म्हटल्यार त्या वेळार इंदिरा गांधी स्वता पराभूत जाल्यो आणि भारत देशान पयलेच फावट नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट जनता पार्टीचे स्थापन जालें. तातूंत मोरारजी देसाय हे प्रायम मिनिस्टर जाले. दुसरी गजाल, मोरारजी देसाय हांच्या सरकारांत मिनिस्टर फॉर एक्सटर्नल अफेअर्स म्हटल्यार विदेश मंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी हे मंत्री आसलेले. म्हणटकूच फर्दिनबाब रिबेलो हांकां भाजपाचे विरोधक नाजाल्यार काँग्रेसीचे मनीस अशें म्हणून जर तुमकां कोण सांगता जायत जाल्यार ताचेर तुमी विश्वास दवरचो न्हू. त्या वेळार त्या संपूर्ण क्रांती आंदोलनाची चळवळीचो परिणाम हो गोंयांतूय जालो आणि पयलेच फावट गोंयांत त्या वेळार 1977च्या असेंब्ली इलेक्शनात 3 आमदार हे जनता पार्टींतल्यान वेंचून आयले. तातूंत पणजेसून माधव बील, सांताक्रुजासून जॅक सिक्वेरा आणि कुंकळच्यान आमचे फर्दिनबाब रिबेलो हे वेंचून आयले. त्या इलेक्शनात फर्दिनबाब रिबेलो हांणी रॉक सांतान फर्नांडीस हे काँग्रेस पक्षाचे त्या वेळा वयले आमदार कुंकळचे तांचो पराभव केलो फक्त 40 मतांनी आणि अशा पद्धतीचो हो क्रांतिकारी विजय त्या वेळार तांकां फावो जाल्लो. तांणी 21 टर्म आमदारकी ही गोंय, दमण आणि दीव विधानसभेत केली. पुणून आपल्या त्या आमदारकीच्या तेंपार तांणी आपले जे ज्ञान असले, कायद्याचे जे ज्ञान असले, त्या ज्ञानांतल्यान कितल्याशाच डिबेटींनी बरे बरे विचार मांडले आणि डिबेटींतल्यान बरे बरे विशय हे गोंया मुखार येवपाक शकले. त्या उपरांत तांणी पॉलिटिक्स सोडली आणि ते पुरायपणान आपल्या वकिली ह्या फिल्डान वावुरले आणि तातूंतल्यान ते मुंबय हायकोर्टाचे जस्टीस जाले आणि मागीर अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टीस म्हणून ते तांणी काम केले. त्या पयलीं राजकारणान येवच्या पयलीं ते वकील असलेच, पुणून एक्टिविस्ट कम एडवोकेट. आयज जशे सोशल एक्टिविस्ट काम करतात आणि ह्या सोशल एक्टिविस्टांक जे कांय वकील सपोर्ट करतात तशाच पद्धतीन त्या वेळाचेर फर्दिनबाब रिबेलो हे गोंयकारां खातीर गोंयच्या वेगवेगळ्या लोकांच्या चळवळींनी तांकां आपल्या वकिलीचे मार्गदर्शन करताले, तांच्या फाटल्यान ते उबे रावताले आणि अशा चळवळींनी वांटेकार जाल्ल्या कारणान तांकां बंदखणूय जाल्लेली आसा. अशे एक्टिविस्ट म्हणून जांचे मूळ आसा आणि कुंकळच्यान तांचो जन्म जाल्ल्या कारणान एक क्रांतिकारी अशा पद्धतीन जांची वळख आसा, तेच फर्दिनबाब रिबेलो आयज रिटायर्ड जाल्या उपरांत परतून एक फावट तांकां गोंयांत जे कितें चल्लां ते पळोवन नजर आणि म्हणून तांणी ह्या लोक चळवळीचो हो उलो मारलेलो आसा. आतां मजेची गजाल म्हटल्यार फर्दिनबाब रिबेलो हांणी हो उलो मारल्या उपरांत साबार गोंयकार, वेगवेगळ्या क्षेत्रांतले गोंयकार, मागीर ते पॉलिटिकल पार्टीचे आसूं आणि सगळे अपोजिशन पॉलिटिकल पार्टीचे आसूं, सगळ्या लोकांनी तांची भेट घेतली, तांकां फोना वयल्यान कॉन्टॅक्ट केलो आणि तांच्या ह्या लोक चळवळीच्या निर्णयाक तांणी तेंको दिलो. आतां फर्दिनबाब रिबेलो हे काय खंयच्या पॉलिटिकल पार्टीचे मेंबर ना, ते काय खंयच्या पॉलिटिकल पार्टीक अटॅच ना. न्याय क्षेत्रांत चीफ जस्टीस म्हणून काम करून रिटायर जाल्ले एक नीज गोंयकार आमचे, ते अशा पद्धतीची खंत जेन्ना उक्तायतात तेन्ना म्हाका दिसता सरकारची आणि विशेष करून सरकारचे मुखेली मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांची जबाबदारी आसली की बाबा फर्दिनबाब रिबेलो हे अशें कित्याक दिसता आणि तांणी आपली अशी भावना कित्याक उक्तायली हे विचारपाक लागून जर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या सरकारान, तांच्या मंत्र्यांनी नाजाल्यार तांच्या एका शिष्टमंडळान जर तांची भेट घेतलेली आणि तुमकां कित्याक दिसता की गोंय हे चुकीच्या दिकेन वयता, तुमकां कित्याक दिसता गोंय सांबाळपाची गरज आसा, आमी गोंय काबार करता काय कितें, अशा पद्धतीन जर सरकारान आपलो प्रस्ताव तांच्या मुखार मांडलेलो आणि समजून घेतलेले तेंचे विचार की तांकां अशें कित्याक दिसता आणि सरकारान जर आपल्यो पॉलिसीज, आपल्यो गोंय सांबाळपाक लागूनच्यो गजाली जर तेंच्या मुखार दवरलेल्यो आणि तांकां जर पटोवन दिल्लें की आमचें सरकार हे गोंयच्या विरोधान ना, हे गोंयच्या फावरान आसा, जाल्यार ह्या सरकाराक वालोर आसलो. पुणून सरकारान मात्तूय तांच्या ह्या स्टेटमेंटाची दखल घेवंक ना, कोणेच तांकां वळोन
वचून मेळपाची तजवीज करूंक ना आणि तांच्या विचाराक कोणें प्रतिसादूय दिवंक ना. हाचो अर्थ हे सरकार आता जे गोंयांत वावुरता ते त्या वेळा वयल्या इंदिरा गांधीच्या सरकारा परस चड मदान जाल्लें आसा अशी परिस्थिती आसा. कारण खंयच्याच बाबतींत ते चिमलकार थंय आंदोलन करतात, तांची विचारपूस ह्या सरकारान करूंक ना. फर्दिनबाब रिबेलो एक सिनियर आमचो गोंयकार जो एक वेगवेगळ्या जे फिल्डान जे ज्युडिशियरी फिल्डान ज्यांनी काम केल्लें आसा तांच्या कडेन वचून सरकार आपले प्रामाणीकपणा सिद्ध करपाक शकना. हाचोच अर्थ हे सरकार प्रामाणीक ना हे आनी वेगळ्या पद्दतीन म्हाका दिसता सांगपाची गरज ना. तर फर्दिनबाब रिबेलो हांणी जो उलो दिला 6 तारखेक दनपारां 3:30 वरांचेर इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा हांगासर सगळ्या गोंयकारांनी एकठांय जावचे. हांगासर अशा पद्दतीन गर्दी जावपाक जाय की तो हॉल भरून वचपाक जाय, दिसपाक जाय की सगळे गोंयकार हे गोंय राखपा खातीर तितलेच सेन्सिटीव आसात. गोंयकारांनो, चला आमी सगळे जाण 6 तारखेक इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजान मेळया, गोंय राखपाचो पण करया आणि आमच्या फुडल्या पिळगे खातीर गोंय राखया. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.